हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स पेज नंबर 4.3 ह्याच्यामध्ये आपण मेथड ऑफ व्हॅल्युएशन शेअर्स पाहणार आहे। त्याच्यामध्ये पहिली नेट ॲसेट मेथड मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली होती आणि यील्ड बेस मेथडमध्ये डिव्हिडंड बेसिस मेथड पण मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे। आज आपण प्रॉफिट बेस मेथड ऑन प्रॉफिट बेस मेथड शिकणार आहे। याच्यामध्ये फॉर्म्युला आहे बघा। सर्वात प्रथम तुम्हाला एव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो। म्हणजे एव्हरेज प्रॉफिट कसा येतो, टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स, म्हणजे तुम्हाला एव्हरेज म्हणजे सरासरी प्रॉफिट मिळेल। त्याच्यानंतर आहे मेंटेनेबल प्रॉफिट, म्हणजे तुमच्याकडे नेट प्रॉफिट किती आहे तो। तर एव्हरेज प्रॉफिट मधून तुम्हाला जर्नल रिझर्वला जेवढे अमाउंट तुम्ही ट्रान्सफर करणार आहे ते मायनस करायचं आहे। म्हणजे मग तुम्हाला मायनस केल्यानंतर तुम्हाला मेंटेनेबल प्रॉफिट मिळेल। मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजे रिझर्वला ट्रान्सफर करून जो राहिलेला प्रॉफिट असतो किंवा नेट प्रॉफिट हा म्हणजे मेंटेनेबल प्रॉफिट आहे। त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, कॅपिटलाइज म्हणजे जो प्रॉफिट आहे त्याची कॅपिटल बरोबर प्रमाण किती आहे हे शोधायचं आहे। मग जो मेंटेनेबल प्रॉफिट काढलेला असतो तो डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, इक्वेशन मध्ये दिलेलं असतं तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100 करा, म्हणजे मग तुम्हाला त्याची व्हॅल्यू प्रॉफिटची व्हॅल्यू कॅपिटल बरोबर कंपेअर केल्यानंतर किती येते ते समजेल। त्याच्यानंतर आहे 4 नंबरला व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स। व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू किती आहे, तुमच्या शेअर्सची व्हॅल्यू किती आहे। मग कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इथं दिलेला आहे डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स। नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इथं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे, इथं नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, त्याच्याने तुम्हाला व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू समजेल। हे झाले प्रॉफिट बेस मेथड, म्हणजे तुमची ही सेकंड नंबरची मेथड होती यील्ड बेस मेथड किंवा मार्केट व्हॅल्यू मेथड किंवा अर्निंग कॅपॅसिटी मेथड किंवा प्रॉफिट और इन्कम बेसिस मेथड। ह्याच्यामध्ये दोन मेथड होत्या, प्रॉफिट बेसिस मेथड आणि डिव्हिडंड बेस मेथड। तर प्रॉफिट बेस मेथड मध्ये काय आहे, एव्हरेज प्रॉफिट फाइंड करायचं आहे, नंतर मेंटेनेबल प्रॉफिट फाइंड करायचं आहे, तर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट फाइंड करायचं आहे, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर फाइंड करायचं आहे। म्हणजे मग तुमची 2 नंबरची मेथड कंप्लीट होईल। क्वेश्चन मध्ये समजा तुम्हाला 3 मेथड्स फॉलो करायला सांगितलेले असतील, म्हणजे एक आहे नेट ॲसेट व्हॅल्यू, नेट ॲसेट व्हॅल्यू मेथड, दुसरी आहे यील्ड बेस, मेथड। ह्याच्यामध्ये 2 आहेत, एक आहे प्रॉफिट बेसिस मेथड आणि दुसरी आहे ऑन डिव्हिडंड बेस मेथड। डिव्हिडंड बेसिस मेथड ह्या 2 मेथड ह्याच्यामध्ये येतात यील्ड बेस मध्ये। आणि 3 नंबरची मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड। 3 मेथडच आहेत ह्या लेसन मध्ये। फेअर व्हॅल्यू मेथड ह्या मेथड मध्ये आपल्याला एकच फॉर्म्युला असतो, म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला नेट ॲसेट मेथड म्हणजे जे आन्सर येतं ते प्लस यील्ड बेस मेथडचं आन्सर या दोघांचं प्लस करून ॲव्हरेज काढायचं आहे, म्हणजे तुमची फेअर व्हॅल्यू मेथड फाइंड होते। फेअर व्हॅल्यू मेथडला दुसरं नाव आहे ॲव्हरेज ऑफ इन्सिंट्रिक व्हॅल्यू और यील्ड व्हॅल्यू मेथड। तर ही नावं लक्षात ठेवा। फेअर व्हॅल्यू मध्ये ही 3 नावं कुठले पण तुम्हाला सांगतील, तर मग ह्यामधलं कुठलं नाव आहे तर हे शोधून बघायचं आहे। त्याच्यानंतर ह्याचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स इज इक्वल टू इन्सिंट्रिक व्हॅल्यू, म्हणजे जी पहिली मेथड होती नेट ॲसेट मेथडची ती आहे इन्सिंट्रिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू। यील्ड म्हणजे दुसऱ्या मेथडचं जे आन्सर आहे त्या दोघांचं प्लस करायचं आहे, त्याला डिवाइड बाय 2 केल्यानंतर फेअर व्हॅल्यू मेथड तुम्हाला मेथडचा आन्सर मिळणार आहे। म्हणजेच व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर फेअर व्हॅल्यू मेथडने मिळणार आहे। एका शेअरची व्हॅल्यू किती आहे हे फेअर व्हॅल्यू मेथडने तुम्हाला मिळणार आहे। तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लर्न केल्याशिवाय हा लेसन समजणार नाही, तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।